नमस्कार कृषी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय जे की पारंपरिक पद्धतीची जी शेती आहे त्याला कुठेतरी फाटा देऊन एक नवीन व्यापारी दृष्ट्या शेती करण्याकरिता आपण खूप महत्त्वाचा असा विषय ड्रॅगन फ्रूटची लागवड या संदर्भात आज सविस्तर माहिती देणार आहोत। तर कृषी मित्रांनो, STR ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलमध्ये मी सखाराम राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। कृषी मित्रांनो, दरवर्षी किंवा वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने जी शेती करतोय आपण त्याच्यामध्ये किती फायदा आणि किती तोटा झाला या संदर्भात किती वेळ वाया गेला हे तर आपल्याला निश्चितच माहित आहे। कृषी मित्रांनो, ड्रॅगन फ्रूट हे अमेरिकेतील मेक्सिको येथील उत्पत्ती असून महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये यांची शेती आता बऱ्याच प्रमाणात करण्यात येत आहे। ड्रॅगन फ्रूट हे आपल्या गावाकडील जे निवडुंग आहे निवडुंगच्या एक वर्गातला असून हे त्या टाईपमध्येच काटेरी वनस्पती आहे। ड्रॅगन फ्रूटची मागणी ही दिवसेंदिवस मेडिसिन लाईनमध्ये तसंच आयुर्वेदिक मध्ये जास्त प्रमाणात मागणी होत असल्यामुळे याला मार्केटला रेट सुद्धा खूप चांगले भेटत आहेत। ड्रॅगन फ्रूट हे मधुमेह, डायबिटीज, संधिवात, कोलेस्ट्रॉल ह्या किंवा याच्यावर उपचार म्हणून याची मागणी खूप जास्त प्रमाणात वाढत आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीची मागणी पाहता स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये याची जी मागणी आहे तर ड्रॅगन फ्रूटची नेमकी लागवड कशा पद्धतीने करायची आणि त्याचा फायदा तोटा तसंच जमिनीची निवड, पाणी व्यवस्थापन, रोपे कुठे भेटतील आणि त्याच्यावर येणारे कीड रोग आणि त्याचा कालावधी तसंच एकरी उत्पादन ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या ड्रॅगन फ्रूटची लागवड ह्या टॉपिकमध्ये कंप्लीट पाहणार आहोत। तर कृषी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला ही माहिती फायद्याची ठरू शकते। कृषी मित्रांनो, जर आपण STR ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण माझे जे येणारे नवनवीन व्हिडिओज आहेत तर याची नोटिफिकेशन सगळ्यात प्रथम आपल्याला भेटेल व आपण सगळ्याच्या आधी व्हिडिओ पाहू शकाल। तर चला विषय सुरू करूया। ड्रॅगन फ्रूटची लागवड। ड्रॅगन फ्रूट हे जे फळ आहे किंवा जे फळबाग ड्रॅगन फ्रूटची फळबाग आहे हे कमीत कमी 20 ते 25 वर्षापर्यंत याचे झाडं टिकू शकतात। तर आपण 25 वर्ष न पकडता 15 ते 20 वर्ष जर पकडलं तर याचे उत्पन्न हे सुरुवातीला जे आपल्याला मेंटेन करावं लागतं, जे सुरुवातीला जे खर्च आहे हे पहिल्या किंवा दुसऱ्या तोडामध्ये हे कंप्लीट निघून जाते। तर कृषी मित्रांनो, ड्रॅगन फ्रूट हे जास्त कालावधीचे पीक असल्यामुळे याचा खर्च फक्त एकदाच करावा लागणार आहे। नंतर फक्त काही प्रमाणात खत आणि काही प्रमाणात फवारणी एवढाच खर्च आहे। तर एकरी नाही म्हटलं तरी 8 ते 9 लाखापर्यंत कसे उत्पन्न होते हे आपण सविस्तर पाहूया। कृषी मित्रांनो, ड्रॅगन फ्रूट या फळबागासाठी आपल्याला मार्केटमधून हे सिमटी पोल जे 6 फुटाचे सिमेंट पोल आहे हे गोल्ड रिंगाचे असे आपल्याला याच्यामध्ये भेटून जातात। हे याचं जे अंतर आहे हे 12x8 या हिशोबाने आपण याची लागवड करू शकतो आणि एका पोलाला चारही बाजूने 4 वेल ड्रॅगन फ्रूटची वेल ही लावू शकतो आणि वरून रिंग असल्यामुळे त्याच्यावर जे फळ वगैरे लागणारे याचं बॅलन्सिंग राहण्यासाठी आपण सिमेंट पोलचं जास्तीत जास्त वापर करावा। काही शेतकरी प्रायोगिक त्यावर सिमेंट पोल आणि त्याच्यावर जे टू व्हीलरचे जे टायर आहेत खराब झालेले टायर हे सुद्धा लावू शकतात आणि ते बॅलन्स किंवा जे फळ आहे ते फळ वजन सांभाळण्यासाठी आपण तिथे ते सुद्धा एक जुगाड लावू शकतो। तसंच बांबूचं सपोर्ट वजन जे फळाचं वजन आहे हे थांबविण्यासाठी बांबूचे सुद्धा सपोर्ट आपण तिथं लावू शकतो। तर सिमेंट जे आहे सिमेंट पोल हे उभं करण्यापर्यंत एका पोलाला कमीत कमी 500 रुपये हे खर्च येते। तर जर 12x8 वर लावलं तर 43,560 भागिले 12x8 12×96 म्हणजे नाही म्हटलं तरी एक 4 जर एका याच्या जर आपण एका पोलाला जर 4 झाड लावलं तरी नाही म्हटलं तर 26 ते 27 पर्यंत झाडं हे एका एकरामध्ये बसतात। तर कृषी मित्रांनो, हे ड्रॅगन फ्रूट जे आहे हे अतिशय गोड, चविष्ट आणि
मार्केटला डिमांड असणारं असं ड्रॅगन फ्रूट आहे. तर ड्रॅगन फ्रूटची आपण सर्वप्रथम जाती पाहूया, जेणेकरून मार्केटला दोन्ही जाती चालतात. जे मधातला गर हा लाल आहे ते ड्रॅगन फ्रूट, आणि पांढरा जो कलर आहे पांढरा गर असणाऱ्या दोन्ही ड्रॅगन फ्रूटला डिमांड आहे. पण सगळ्यात जास्त रेट हे जे लाल गर असणारं ड्रॅगन फ्रूट आहे त्याला मागणी जास्त आहे. तर आपण जाती पाहूया. जाती जर बघितलं तर व्हिएतनाम लाल आणि जम्बो रेड हे जास्त डिमांड असणारी जाती आहेत. तर ड्रॅगन फ्रूट हे लागवड 12x8 वर लागवड करायची आहे, आणि ज्यावेळेला बरेच शेतकरी त्याला मल्चिंग पेपर करत आहेत, ड्रीप करत आहेत. तर याला जी जमीन आहे ही अतिशय खडकाळ हलकी जमीन, जिथं पाण्याचा निचरा जास्त होऊ शकते अशी जमीन निवडणं खूप गरजेचं आहे. चांगल्या जमिनीमध्ये याला जर पाणी दिलं तर डायबॅक जे कुजवा वगैरे म्हणतो आपण, हुमणी याचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे खराब होऊ शकते. जेवढं खराब खडकाळ जमीन असेल अशा जमीन निवडायला याला काही हरकत नाही. तसं पाहिलं तर महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ हे पाण्याअभावी किंवा पाणी कमी असल्यामुळे अशा ठिकाणी मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना पर्याय व्यवस्था म्हणून ड्रॅगन फ्रूट ही फळबाग आर्थिकदृष्ट्या चांगली लाभदायक ठरू शकते. तर जातीमध्ये व्हिएतनाम लाल आणि जम्बो रेड ह्या जाती आपण पाहू शकतो. जातीपेक्षा बी हे जे रेड लाल गर आहे अशी जात आपण कुठेही घेऊ शकतो. तर अंतर बघितलं आपण, त्याच्यानंतर जात बघितली, त्याच्यानंतरचा जे वातावरण आहे हवामान त्या संदर्भात पाहिलं. आता आपण पुढील विषय पाहू. उत्पन्नाचा जो कालावधी आहे हे ड्रॅगन फ्रूट लागवड झाल्याच्या नंतर हे वयाच्या 18 महिन्यापासून मे ते ऑक्टोबर पर्यंत याची काढणी चालते. याचं उत्पन्न जे आहे हे वयाच्या 18 महिन्यापासून सुरू होते, म्हणजे 1.5 वर्षाच्या नंतर सुरू होते. तर मे महिन्यापासून सुरू जर झाली याची तोडणी तर पार ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे ड्रॅगन फ्रूटची तोडणी चालते. याच्या फुलातून फळात रूपांतर होण्यासाठी तब्बल 45 दिवस लागतात, आणि हे काटक फळ असल्यामुळे याला ज्यावेळेला आपण निवडुंगासारखं थोडं काटेरी असल्यामुळे ह्या ड्रॅगन फ्रूटला कटिंग करताना कैचीने कमीत कमी अर्धा 1 इंच त्याला देठ राहील या हिशोबानं कट करावा लागतो. नाहीतर जर आपण त्याला डायरेक्ट तोडलं तर त्याच्यातला जो गर आहे हे गोल गर देठ जर निघाले तर तिथे गोल छिद्र असल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन किंवा बुरशी घुसल्यामुळे फळ हा खराब होतो. त्याच्यामुळं कैचीनं कट करून हे मार्केटला व्यवस्थित पॅकिंग करून पाठवायला पाहिजे. तसं जर पाहिलं तर मार्केट रेट हे 100 ते 120-150 रुपयापर्यंत हे लोकल मार्केटला रेट भेटते ड्रॅगन फ्रूटला, आणि त्याला हे एक्सपोर्टला सुद्धा चांगली डिमांड आहे. तसंच स्थानिक मार्केटला सुद्धा याला मॉलमध्ये खूप चांगली प्रकारे मागणी आहे. याची जर प्रतवारी केली ABC जर ग्रेडनुसार वजनानुसार जर याची प्रतवारी केली तर नक्कीच याला चांगल्या पद्धतीचे रेट आहेत. किती काही झालं तरी 100-50 रुपयेवर 50-60 रुपये किलोवर जर रेट आलं तर कमीत कमी एका फळाचं वजन 400 ग्राम 400+ ग्राम असं वजन आहे. त्याच्यामुळे एका झाडापासून मे महिन्यापासून तर ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत याचा तोडा सुरू राहतो. याचं एक फळ निघाल्याच्या नंतर लगेच दुसरा फळ तयार, असे त्या वेळेवर फळाचे एक सिरीज चालू राहते. त्याच्यामुळं हे कंटिन्यू 5-5, 6-6 महिने तोडे चालू राहतात. तर त्याच्यामुळे याचं वजन जे आहे प्रतवारी जर केली हे 500 ग्रॅमपर्यंत 800 ग्रॅमपर्यंत याचं वजन भरते. मिनिमम 300 ते 800 ग्रॅम जर इन ॲव्हरेज पकडलं तर 400-500 ग्रॅमचं एक फळ राहते. याच्यामुळे उत्पन्न सुद्धा हे कमीत कमी चांगल्या पद्धतीने येते. आणि जर आपण बघितलं तर याचं उत्पन्न हे कमीत कमी 1 एकरमध्ये 2 वर्षाच्या नंतर पहिल्या तोडामध्ये कमी उत्पन्न होते, पण 2 वर्षाच्या नंतर हे 5 ते 7 टनापर्यंत येते. आणि जर इन ॲव्हरेज रेट ना आपण 100-200 किंवा 180 न पकडता इन ॲव्हरेज सरासरी जर 100 रुपये जर पकडलं तरी 8 ते 9 लाखापर्यंत प्रति एकर असं उत्पन्न होते. सुरुवातीला जी लागत आहे, जी गुंतवणूक आहे हे 1 एकरला 5 ते 6 लाखापर्यंत जाते. त्याच्यामध्ये पोलाचा खर्च आहे, ठिबक आहे, जर ज्याला ड्रीप, त्याच्यानंतर मल्चिंग पेपर, खत व्यवस्थापन करून जर सरासरी मोगममध्ये जर रोपासहित जर खर्च पकडले तर 5 ते 6 लाख रुपये येते. पण हे पहिल्या तोडामध्ये खर्च निघून जातो. त्याच्यानंतर येणारे जे 2 वर्षाच्या नंतर जो तोड आहे किंवा उत्पन्न आहे हे बोनसमध्ये नुसतं नफा या स्वरूपात चालला जातो.
2 वर्षाने तर 2 ते 15 वर्षापर्यंत हा झाड जो सशक्त राहतो, याला फळ लागायच्या आधी आपण याचे एकदा खत व्यवस्थापन करणं आणि फळाच्या वेळेला पांढरी माशी थोडाफार येऊ शकते, तर त्यावेळेला स्प्रे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तोडा झाला ऑक्टोबर-नोव्हेंबरला, ज्या वेळेला विश्रांतीच्या वेळेला एकदा खत द्यायचं, जेणेकरून त्याच्या झाडातली जी कमतरता आहे ती भरून निघेल आणि झाडाला आराम करायला रेस्ट म्हणजे ज्याला आपण विश्रांतीच्या काळामध्ये थोडी ताकद राहील, या हिशोबानं आपण त्यांना त्यावेळेला खत व्यवस्थापन करू शकतो. कृषी मित्रांनो, हे एक नवीन प्रयोग या हिशोबानं किती काही झालं, आता बऱ्याच वेळेला असं झालेलं की एखादा चालायला लागलं एखादं फळ किंवा त्याच्यात एखाद्याला लॉस झाला तर ते बरंच त्या विषय होते. पण बारकाईने जर आपण अभ्यास करून असे प्रायोगिक तत्वावर अर्धा एकर 1 एकर करायला काही हरकत नाही आणि याच्यामध्ये नुकसान होण्यासारखं जास्त काही नाही. कारण मार्केटला याची मागणी आहे. रेट किती जर खाली उतर 60-70 रुपये किलो जर राहिले तरी हे बहुकालावधी पीक असल्यामुळं हे फायद्याचं आणि कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये हलक्या जमिनीत येणारं असं पीक असल्यामुळे नक्कीच फायद्याचं ठरू शकेल. जर आपल्याला अजून काही विशेष माहिती लागत असेल तर कॉमेंट बॉक्सला नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा. जर STR ॲग्री कोच यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे नवनवीन येणारे व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटेल आणि बेल आयकॉनला प्रेस करा. माझे जे येणारे व्हिडिओ हे सगळ्यात आधी नोटिफिकेशन आपल्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.